शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे सध्या जे कापसाचं बियाणं मिळत आहे ते आहे बोलगा 2 टेक्नॉलॉजी असलेलं, आणि हे बनवलं होतं आपल्या कापसाचं बोंडअळीपासून रक्षण करण्यासाठी. याच्यात काय केलं होतं, जेनेटिकली मॉडिफाय करून याच्यात 2 जीन्स ॲड केले होते, क्राय1 AC आणि क्राय2 AB. हे 2 जीन्स काय करतात तर एक विषारी प्रोटीन बनवतात, जे खाल्ल्यामुळे बोंडअळी ही मरेल. तर शेतकरी मित्रांनो, आता प्रॉब्लेम काय आला आहे ना, आपण हे बियाणं गेली 20 वर्ष झालं वापरतो. म्हणजे भारतात जवळपास 2006 पासून याची लागवड होते, आणि इतक्या वर्षाच्या सततच्या वापरामुळं बोंडअळीत जी प्रतिरोधक क्षमता आहे त्या प्रोटीनबद्दल ती जवळपास पूर्णपणे डेव्हलप आहे. त्यामुळे एकही अळी मरायला तयार नाही. आणि काही शेतकऱ्याचं असं सुद्धा म्हणणं आहे की गुजरातमध्ये BG5 नावानं जे एक कापसाचं बियाणं मिळते ते आहे राऊंडअप रेडी. आता राऊंडअप रेडी म्हणजे ह्या कापसात आपण राऊंडअप जरी फवारणी केली तरी फक्त तण मरेल, कापसाला काही होणार नाही. आता ह्याबद्दल किती खरं आणि किती खोटं हे तेच शेतकरी सांगू शकतील ज्यांनी ह्या बियाण्याची लागवड केली आणि त्यात राऊंडअप फवारून बघितलं आहे. तर धन्यवाद.